आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अशा कुठल्या 5 गोष्टी की जी त्यांनी केल्या पाहिजेत, की जेणेकरून त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, की आर्थिक सुरक्षा पण मिळू शकेल, त्यांना फ्रीडम पण मिळू शकेल? बऱ्याच गोष्टी आहेत, पण 5 गोष्टीत लक्ष आपण थोडं स्ट्रक्चर पण आयडेंटिफाय करू. 5 गोष्टी. पहिली गोष्ट, तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं आहे, फायनान्शियल इंडिपेंडेंट व्हायचं आहे, तर तुमच्याजवळ एक स्ट्रक्चर्ड प्लॅन असणं गरजेचं आहे. म्हणजे जशी मोठी इमारत जर तुम्हाला बांधायची, 30 माळ्याची इमारत तुम्ही बघितली, तर ती इमारत बांधण्याच्या आधी ना एक आर्किटेक्चर प्लॅन बनवतो की याची खोली किती असली पाहिजे, डेप्थनेस किती असला पाहिजे, सो दॅट ही बिल्डिंग स्ट्रक्चर उभी राहील. पाऊस, वारा आणि सुनामी यापासून ते बिल्डिंग हलणार नाही. त्या पद्धतीने तो पहिलं स्ट्रक्चर पेपरवरती बांधला जातो आर्किटेक्चर कडून, आणि त्यानंतर मग स्ट्रक्चर प्लॅन केला जातो. तो फर्स्ट तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन असणं गरजेचं आहे. का योग्य एक्सपिरियन्स सल्लागाराकडे जा, मी म्हणेन. त्या सल्लागाराकडून पहिलं त्याचा एक्सपिरियन्स बघा. पहिली गोष्ट, त्याचा एक्सपिरियन्स बघा, त्याच्या क्वालिफिकेशन्स बघा, त्याच्या केस स्टडीज बघा. तर त्या व्यक्तीकडे जा. या 3 क्वालिटीज तर असणं गरजेचं आहे. यंग मुलांकडे जाऊ नका, जे स्पेसिफिकली सोशल मीडियावरती ज्यांनी लॉकडाऊनमध्ये जन्म घेतलेला आणि लॉकडाऊनमुळे एका स्पेसिफिक ॲसेट क्लासला प्रमोट करताय, तर अशी व्यक्ती प्लॅनिंग नाही करत, स्ट्रक्चर प्लॅनिंग नाही करत. तर स्ट्रक्चर प्लॅन पहिली गोष्ट असणं गरजेचं आहे. नसेल आणि तर तुम्ही खूप मोठ्या फायनान्शियल ट्रॅपमध्ये भविष्यामध्ये येऊ शकता. गॅरंटेड हा वर्ड मी यूज केलेला आहे. तर पहिलं स्ट्रक्चर्ड लागेल. स्ट्रक्चर्ड असल्यानंतर काय होतं की तुम्हाला तुमचे नीड अनालिसिस करणं सोपं जातं. बऱ्याचशा लोकांकडे ना नीड अनालिसिस ते प्रॉपरली करत नाही. तर ही बिगेस्ट मिस्टेक लोक करतात की त्यांचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह त्यांना इन्स्पायर नाही करत. जर तुमच्याकडे स्पेसिफिक गोल ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला इन्स्पायर नाही करत तर तुम्ही त्या गोल आणि ऑब्जेक्टिव्हसाठी लॉंग टर्ममध्ये तुम्ही वेल्थ नाही क्रिएट करू शकत. से फॉर एक्झाम्पल, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी किती पैसे लागतात. पहिला मुद्दा येतो की हा गोल प्रॉपर सेट केलेला आहे का, की तुम्ही किती फायनान्शियली केपेबल आहात आणि तुम्हाला किती मुलांसाठी एज्युकेशनसाठी पैसे द्यायचे. कारण आज एज्युकेशन सिस्टम बघितली तर लाखो करोडो रुपये मुलांच्या एज्युकेशनसाठी ब्लाइंडली स्पेंड केले जातात. जेवढे पेरेंट्सकडे तेवढी कॅपॅबिलिटी नसते की पेरेंट्स त्याच्यासाठी प्लॅनिंग नाही करत. तो ही एक मिस्टेक लोक करतात की त्यांचे नीड्स आणि गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट करत नाही. 45 एजमध्ये कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह व्यक्ती आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता या व्यक्तीला पुढच्या समजा त्याची इंडस्ट्री जर बघितली तर हा फार तर 50-55 पर्यंत नोकरी करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचं रिटायरमेंट येतं. तर या गोष्टींचा विचार नाही करत की गोल्स ऑब्जेक्टिव्ह आपण जर सेट प्रॉपर नाही केलं तर भविष्यामध्ये 10 वर्षानंतर मी माझा ले ऑफ आला किंवा सफिशियंट माझ्याकडे रिटायरमेंटचे कॉर्पस नसेल. कारण एका मेट्रो सिटीमध्ये बघितलं तर 1.5 लाख रुपये महिन्याचा खर्च आज आहे. जर तुम्हाला एका सुखाने आयुष्य, सिक्युअर्ड आयुष्य जगायचं तर 1.5 लाख रुपये बॅर मिनिमम पाहिजे, इन्फ्लेशनला कन्सिडर केलं तर. जस्ट इमॅजिन करा की आज 7%, 8% इन्फ्लेशन आहे आणि तुम्ही 10 वर्षांनी रिटायर होणार आहे. तर हा इन्फ्लेशन ऑलमोस्ट किती पर्सेंटनी तुमचा हातचा खर्च 1.5 लाख रुपये तो डबल होईल. त्यानंतर 15 वर्षांनी होणार असाल तर तो कदाचित 3x पर्यंत जाईल. तो या गोष्टी कन्सिडर करा की इन्फ्लेशन हिट करेल तुम्ही जर गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट केले नाही. त्यानंतर अजून मिस्टेक काय करतात की गोल्स ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर सेट नाही केले, त्यामुळे ते प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन करत नाही आणि त्यामुळे ते ऑल द टाइम काय आहे की मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करतात. मार्केट बेस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे की एखादं स्पेसिफिक ॲसेट क्लासचा ट्रेंड आलेला आहे. तर तुम्ही एक 2020 ते 2024 पर्यंत बघितलं की बरेचसे लोक फायनान्शियल मार्केटमध्ये ब्लाइंडली पैसे इन्व्हेस्ट करत होते, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत होते, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत होते. तर तो ट्रेंड तिकडे होता. तिथे लोकांनी खूप काही ॲसेट्स त्यांच्या इक्विटीजमध्ये इन्व्हेस्ट केलं, ब्लाइंडली केलं. आय एम नॉट सेइंग की इक्विटीमध्ये नाही करायला पाहिजे, बट तुम्ही डायव्हर्सिफिकेशन नसेल तर तुम्ही ब्लाइंडली तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही सगळा पैसा डंप केला इक्विटीमध्ये. आज 2025 मध्ये आपण आहोत, मार्केट करेक्शन झालं, ऑलमोस्ट इकॉनॉमी चांगलं करत नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये जर मी बघतोय, माझं 17 वर्षाची प्रॅक्टिस बघते, तर नेक्स्ट 4 इयर्समध्ये ग्लोबल क्रायसिस गॅरंटेड इंडियामध्ये पण त्याचा इम्पॅक्ट पडेल. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ॲसेट क्लासमध्ये 80%, 90% इन्व्हेस्ट केलेत तर तुम्ही या सिच्युएशनमध्ये फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. तर लोक डायव्हर्सिफिकेशन नाही करत, ही एक मिस्टेक करतात. देन फोर्थ अगेन एक मिस्टेक आहे की त्यांच्याकडे प्रॉपर इन्शुरन्स कव्हरेज नसतं, प्रोटेक्शन प्रॉपर नसतं. बघा, सर्वसामान्य व्यक्तीला वेल्थ क्रिएट करण्यासाठी ना काही प्रिन्सिपल अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. सरळ मार्गाने तुम्ही इन्व्हेस्टेड 20 वर्ष राहिले तर तुम्ही वेल्थ क्रिएट करणार.
पण 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहण्यासाठी ही पण गोष्ट अंडरस्टँड करा की फास्ट मुव्हिंग वर्ल्डमध्ये खूप काही चॅलेंजेस येतात. जसं फायनान्शियल क्रॅश येतं, एमर्जन्सी येते घरामध्ये, किंवा घरामध्ये तुमचे लव्ह वन्स आहेत त्यांना इलनेसेस येऊ शकतात, क्रिटिकल इलनेसेस होऊ शकतात, ऍक्सिडेंटल होऊ शकतं, घरामध्ये काही फायनान्शियल मोठ्या जबाबदाऱ्या येऊ शकतात, लग्नकार्य येऊ शकतं. अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्ही प्रिपेअर्ड नसाल तर इन्शुरन्स तिथे तुम्हाला हे करू शकतात की हेल्थ रिगार्डिंग काय झालं तुम्हाला, तो तुमच्याकडे प्रॉपर सफिशियंट मेडिकल खूप साऱ्या लोकांकडे प्रॉपर मेडिकल इन्शुरन्सेस नसतात, खूप साऱ्या लोकांकडे प्रॉपर क्रिटिकल इलनेस इन दोज डेज फार वाढतात. एका क्लायंटकडून ही गोष्ट अंडरस्टँड झाली की ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची डेथ झालेली वयाच्या 50व्या वर्षी. तर ब्रेन हॅमरेज कॉमन झालं, इव्हन कॅन्सर पण कॉमन झालेले आहे, हे आजार सगळे कॉमन झालेले आहेत. अशा सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे सफिशियंट क्रिटिकल इलनेस नसेल तर फायनान्शियल ट्रॅपमध्ये येणार. देन ऍक्सिडेंट्स खूप होत आहेत मेट्रो सिटीजमध्ये, तर ऍक्सिडेंटल सफिशियंट इन्शुरन्स कव्हरेज लागेल तुम्हाला, टर्म इन्शुरन्स लागेल, तुमच्यावरती फॅमिली फायनान्शियल डिपेंड आहे. तर मेजरली मिस्टेक काय करतात की इन्शुरन्स कव्हरेज मी बघितलेलं खूप साऱ्या लोकांकडे ना इन्शुरन्स कव्हरेजच त्यांच्याकडे सफिशियंट नसतं. ज्या व्यक्तीकडे इन्शुरन्स कव्हरेज सफिशियंट नाही ना, प्लीज, चान्सेस रेअरली आहे की तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता आणि 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहू शकत नाही. राईट. अँड देन मग पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट, कारण तशीच आहेत खूप मोठी, पाचवी इम्पॉर्टंट गोष्ट, बऱ्याचशा लोकांकडे एक्सपर्ट नसतो. मी खूप साऱ्या ॲव्हरेज मिडल क्लास लोकांना बघितलं की त्यांच्या ब्रेनवरती ओव्हर रिलाय असतात. त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या ब्रेन आणि स्ट्रॅटेजीवरती सर्व काही अचीव्ह करू शकतात. एक कॉमन गोष्ट मी सांगेन की मिलेनियल लोक, वेल्दी लोक आहेत ना, त्यांच्याकडे ना मेंटॉर्स असतात, एक्सपर्ट्स असतात, त्यांच्याकडे टीम असते जी त्यांना येणाऱ्या काही प्रॉब्लेम्स पासून काय काय गोष्टी घडू शकतात या गोष्टी वारंवार त्यांना एक्सपर्टकडून त्यांना ते रिझल्ट्स येतात, इन्साइट्स येतात आणि मग त्या दृष्टीने ते त्यांचं प्लॅनिंग चेंज करतात आणि प्लॅन करतात. तर 5 गोष्टी लोक फॉलो नाही करत म्हणून ते लोक फायनान्शियली ऑल द टाइम ट्रॅपमध्ये येतात. तो एकंदरीत ह्या 5 चुका ज्या आहेत त्या तुमचं लाईफ डिस्ट्रॉय करतायत आणि ह्या 5 चुका एक्सपिरियन्स सरांनी आयडेंटिफाय करून तुम्हाला सांगितल्या आहेत. चेक कर या 5 चुकामधले किती चुका तुम्ही आता पण करत आहात, कारण त्या एकही चूक न तुमच्या मी इंटरप्ट करतो, 5 पैकी सगळेजण 5च्या 5 चुका करतात, 100% करतात. त्यामुळे किती चुका करतात तुम्ही आयडेंटिफाय करण्याच्या मीच तुम्हाला सांगतो की 5च्या 5 चुका होतात त्यांच्याकडून, आणि म्हणून तर लोक फायनान्शियली फ्री नाही होत, म्हणून तर वेल्थ क्रिएट नाही होत. 5 चुका अवॉइड करा, वेल्थ तुम्ही गॅरंटेड क्रिएट करू शकता. आणि या मताचं काय आहे, कारण मी 17 वर्षामध्ये एक्सपिरियन्स केलेल्या या गोष्टी.